नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आज आहे 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचं मराठी साहित्यात खूप मोठं योगदान आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा म्हणून ओळखली जाते. परकीय भाषा बोलणाऱ्यांनाही मराठी भाषा चटकन आत्मसात करता येते. इतकी सहजता मराठी भाषेमध्ये आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा गर्व असलाच पाहिजे. तर आज आपण कुसुमाग्रजांचीच एक कविता ऐकणार आहोत. कवितेचं नाव आहे माझ्या मराठी मातीचा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यांतील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात. ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान. नाही पसरला कर कधी मागायास दान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन. स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान. स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णांतूनी फिरे सरस्वतीची पालखी. चारी वर्णांतूनी फिरे सरस्वतीची पालखी. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर. येथे अहंता द्रवली झाले वसुतेचे घर. येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. कुसुमाग्रजांची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. धन्यवाद.